गुड मॉर्निंग. सो नायसा आता जस्ट गेली स्कूलला. गेलं वाटतं. पॅरेट येतात इथे मागच्या 3-4 दिवसांपासून. पहिले पण यायचे पण आता जरा जास्त येत आहेत आणि एवढा आवाज आणि मस्त गोड असे मोठे आहेत ते पॅरेट्स. गेले वाटतं सकाळच इथे येऊन बसलेलं. सो रुटीन स्टार्ट झालेला आहे. जोपर्यंत सगळं पूर्ण घर व्यवस्थित होत नाही तोपर्यंत माझा काय रुटीन व्यवस्थित बसत नाही आहे. घरात पसारा एवढा आहे ना की काय समजत नाही मला कुठून काय करायचं आहे. असो, नायसाला आज टिफिनला दिलं आहे कांदे पोहे आणि दुसऱ्या टिफिनमध्ये दिलं आहे बनाना. सो एक शॉर्ट ब्रेक असतो, एक मोठा ब्रेक असतो. सो त्यासाठी तिला एक ड्रायफ्रूट्स असं मी शॉर्ट ब्रेकमध्ये देते. आणि मोठ्या ह्याच्यात मग चपाती भाजी, साबुदाणा खिचडी, भाताची वेगवेगळी खिचडी, चपाती भाजी बोलली ना हां, आणि कांदे पोहे हे सगळं काही देते. चिला हे तिचा मोठ्या टिफिनमध्ये असतं, त्याने तिचं पोट बऱ्यापैकी भरतं आणि मग आल्यावरती डायरेक्ट ती जेवायला बसते. सो नाश्तासुद्धा मस्त वारं सुटला आहे. सो कांदा पोहे नाश्त्यालासुद्धा केलेत. सनीसुद्धा तेच खाऊन जाईल. सनीचं लंच फक्त फ्रूट्स असतं आणि संध्याकाळी मोस्टली तो म्हणतो आहे की आपण बाहेर जाऊया कुठेतरी. मस्त एवढं शांतता वाटते ना. फक्त पक्ष्यांचा आवाज येतो. तुम्हाला येतो आहे की नाही मला माहीत नाही, पण मला खूप असं सुदिंग आणि खूप छान वाटतं. जस्ट लव्ह दिस प्लेस. कारण खूप शांतता आहे. जास्त हॉंकिंग नाही, गाड्यांचा आवाज नाही. बाजूला त्या साईडला मस्त ग्रीनरी आहे. आय होप ती ग्रीनरी लास्ट करेल काही वर्षांपर्यंत. आणि आता वातावरण पावसाचं झालेलं आहे. गाड्यांचा पण आवाज एवढा असंच येत नाही आतमध्ये, कारण खूप वरती असल्यामुळे. पाऊससुद्धा पडत असेल ना, जर विंडो क्लोज असतील आणि पाऊस पडत असेल तरी समजत नाही की पाऊस पडतो आहे. केस पण माझे एवढे असे खराब झालेत ना या रिनोव्हेशन प्रोसेसमुळे, ते तरी मी बांधून ठेवते. पण ते आता एवढे असे ड्राय झालेत कारण सगळीकडे फक्त डस्ट आहे. ओपन तर ठेवूच नाही शकत. आज धुतलेत म्हणून ते ओपन ठेवलेत. आता जसे ते येतील तसं मी लगेच वरती बांधून टाकेल. पण तरी एवढे ड्राय झालेत ना, आणि ते काय माहीत असे मध्ये मध्ये आता असे तुटायला पण लागलेत. Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's New Angel World. Me, I Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So normal routine starts झालंय. नायसा गेली आहे स्कूलमध्ये. आज सॅटर्डे असून नायसाची स्कूल आहे. मी चाललोय आता हॉस्पिटलला आणि येस, रचनाने सगळं काही रेडी केलं आहे. टू होम बसले जागा 6:30 आणि क्लिनिकला पण जाऊन आलो आहे. सो नायसा इज गेटिंग रेडी. सो आमचा सडन प्लॅन झाला आणि आमच्या बरं आहेत अबुनी. आफ्टर अ लॉंग टाईम आम्ही परत एकत्र चाललो आहे मस्त डिनर डेटला. पहिले ॲक्च्युली सनीचं असं होतं की आपण जाऊया, खूप दिवस झाले, म्हणजे आम्ही तिघं असे गेलोच नव्हतं ना, असं झालं ते. मग अभि होता घरी, त्याला बोलली माझा नवरा मला डेटवर घेऊन चालले, तो मी पण येतो. मग ते असं झालं. मग मी फाल्गुनीला पण फोन केला, मग ती बोलली की चला. सो आता आम्ही सगळे चाललो आहे आणि आता सीमाईला पण विचारलं आहे, पण सीमाई उपासनाला आहे. सो सीमाईचं झाल्यावर मग बघू आपण. तोपर्यंत आम्ही रेडी होतोय. लेट्स गो. आम्हाला आता रोज एक वेगवेगळी हेअरस्टाईल पाहिजे. मला कुठे अशी फटाफट नाही जमत. स्वीटी ताई कशी फटाफट करते ना, मला नाही जमत ते. आणि मला मेन सागरवेणी शिकायची, ते नायसाला आवडते, पण ते आई असतात तर आई घालतात. वाव वाव, अनुदीदी सारखं. आई गो. चला, भूक लागली करते शेड्यूलमुळे.
लगेच ना Schedule मला पण हल्लाय. असंच होतं. ते एकदा सवय झाली ना बॉडीला की ते त्या टायमाला फ्युल पाहिजेच. नाही, आणि मी येताना चालत आलो, गाडी चार्जिंगला लावली ना तिथे जिओ इथे EV चार्जिंग. येताना मग चालत आलो आणि मस्त वडापावचा सुगंध असा नाकात जातोय. काल पण हे वर्कर्स पण खात होते ना. हो. मी माझं ठीक आहे, मला काय एवढं नाही. मी कशी करतेय ना खूप वर्षांपासून. मी म्हणजे याला सनी इथे असता तर किती कंट्रोल केलं असतं मी. नाही म्हणजे माझ्या समोर एवढे वडापाव दिसला तरी मी कंट्रोल केलं. सो आता ऑलमोस्ट आय गेस 2 वीक्स झालेत ऑलमोस्ट. येस, कधीतरी last to cheat day last. महिन्यात एकदा चीट डे करू हा म्हणजे शकतो. आठवड्यातून एक आठवड्यात मी महिन्यात न बोलते. चीट डे म्हणजे काय, आपण जे खातोय लेट ते स्वीट किती दिवस खाल्लं नाही. स्वीट एकदा कंट्रोल झाला ना की झालं. फक्त आज आमच्या इकडे ब्रेस्ट फिडिंग वीक आहे, कॉम्पिटिशन. अच्छा. सो सगळ्यांनी सगळं एकदम हेल्दीवालं हे होतं आणि त्याच्यात मी पण जज होतो. मग खायला लागलं मग असेल. मी एकदम नावासाठी टेस्ट केलं. तर सगळे म्हणतात एवढं काय डाएट. तुला डाएटचं जे तसं नाही, पण मी आता गोड कमी केलंय किंवा बंद केलंय. Eliminate झालं ना गोड आणि हा. एकदम अचानक गोड खायला तर गेलो ना की ते एवढे छान छान लाडू आणि हे सगळं पौष्टिक. म्हणलं माझी एवढी दिवसाची मेहनत एका ह्याच्यात झाली, कारण की खूप हेवी असतं ना. असं छान असं होतं. मी विसरलोच शूट करायला. ते छान होतं. नाही तर फोटो ॲटलीस्ट असेल तर मी पाठवेल सगळ्या सिस्टर्सनी. जमलं तर मी फोटोसाठी विचारतो. याच्यात साईडला मग तुम्ही बघू शकता असं छान असं जर जमलं अरेंज तर, केलं तर. आमच्याकडे फोटो अरेंज झाले तर हो लगेच होईल, काय नाही. वाव, नायसाचा एअरपोर्ट लुक वाटतोय. वाव, समवन इज लुकिंग ब्युटिफुल. चलो लेट्स गो. इज रेडी आणि लुकिंग ब्युटिफुल. खूप दिवसानंतर काय असं आवडताना आवडलंय. बघतोय ना आपली आधीची लाईफस्टाईल. उठलो निघालो, उठलो निघालो. आता सगळं असं कंट्रोल्ड आहे ना, बॅलन्स्ड. सो वी हॅव टू गो अकॉर्डिंग टू विथ द फ्लो. चला. चलो लेट्स गो. नीट चाल. ऑप्शन दिले. इझी होतं ना, इझी होतं. सो स्पायडरमॅन रिलीज झालाय आणि सनीला कधीपासून बघायचा आहे. जेव्हापासून रिलीज झालाय तेव्हापासून त्याला बघायचा आहे. काल पण बोलतो रात्री 10 वाजता चला मूवीला. टाईम आहे का मूवीला. आणि थकायला झालेलो, ऑलरेडी थकलेलो. परत दुसऱ्या दिवशी नाहीच होतं, स्कूल होतं. आता पण आज त्याचं ॲक्च्युली प्लॅन तेच होतं. मला सकाळी निघताना म्हणतो 6 वाजता शार्प आपल्याला निघायचं आहे. पण मी अरे घरात काम चालू आहे. सो ते लोक 7ला निघतात. तरी आम्हाला पण आता निघता 8 वाजलेच आहेत. सो आता मूवीचं तर मला नाही वाटत की प्लॅन होणार आहे. म्हणून मग डिनरचा प्लॅन झालं. सो आम्हाला आता जे कोल्हापूर साईडला किंवा आपलं साऊथ मुंबई साईडला जे आवडतं ते म्हणजे तृष्णा. त्यानंतर त्या दिवशी आपण खाल्लेलं ते पण छान होतं. कोणतं तरी मासोळी. मासोळीला पण नेऊ शकतो. येस, मासोळी पण छान आहे. लास्ट टाइम आम्ही गेलेलो. आणि तृष्णाचं फूड पण चांगलं आहे. सो चला आता अभि फाल्गुनीला पिक करतो. आई जसं सनी म्हटलं आई उपासनेला गेले नाही. आईला ॲक्च्युली काहीच आयडिया नाही आहे की जायचं आहे वगैरे. मला एकदम मी बोले आईला पण विचारते. मला वाटलं ती लवकर येते ना, आता आली असेल. तर अजूनपर्यंत तर निघालेली नाही आहे. लेट्स सी. गो. परत एकदा ज्ञानूला भेटणार आहोत. ज्ञानाला भेटण्याची म्हणजे एक वेगळीच एक्साइटमेंट असते माझ्यात. मग सगळं नायसाचं बालपण एकदम डोळ्यासमोर येतं. पण नायसा वेगळी होती लहानपणी, ज्ञानू वेगळी आहे. ज्ञाना एकदम अशी शांत आहे. शांत म्हणजे ती ऑब्झर्व करते लोकांना. सेम फाल्गुनीसारखं आहे तिचं, ऑब्झर्व करते खूप, म्हणजे खूप ऑब्झर्व. आणि मग नंतर थोडीशी मिक्स झाली ना की मग नंतर ती बोलते.
नानूनी डोक्यावर काय लावलंय? काय कपडे घातले? आले वजन नानू. आपण सगळे ब्लॅक सगळे ब्लॅक झालो. मॅचिंग झालं. नाईस चप्पल बाबा. फुल बघ. काय भारी पॅन्ट घातली रे. क्लिप्स लावलेत ना, मग त्याच्यातले काही चूज करायचे. जीन्स घालणार क्लिप्स होता लावलेत ना, मग त्यातलं काही चूज करायचं. येस. आता डायरेक्ट नो हॉगिंग. फाल्गुनी काय म्हणते? कुठे गेले? तू एकदम लूज पॅन्ट घातली. काय नाही, आम्ही मॅचिंग निघालो. घातली रे. दीदाला पण नेतो हा. तुम्ही पण तर नाही, घातलं मॅचिंग. कुठे चाललो अभि? वाशिका? मुंबई. मुंबईला चाललो. मरीन्स राहील कृष्णाला बोलतो. जायचं ना? राहील बोलतो. काळा घोडा. राहू दे ग. राहील लगेच न्यायचा वगैरे पण आहे ना. ये नानू नाही, इथे. नाही, आहे ताई. कालू. नानू हा. नेतो तुला. काय नानू तू येल्लो कलरचा क्लिप का लावलाय? घातले ब्ल्यू आणि पिंक. असं नसतं जगाला. हा येल्लो का घातलाय तू? हा? माझी गोंडार आहे तू. मला बोलते आईला मॅचिंग का घातले बाबा तू? बाबा हे बघ डॉक्टर काकांनी मी पण मला मॅचिंग काय घातलंय. बनलं? दिदा आली तर लगेच आवाज कशा वाढला? हे तिला त्रास ना. माझं काहीच थोडीशी चुकी झाली ती लाईट नाही लावली. पण एवढा आवाज येतोय आता. दरवाजा लावल्यावर नाही ना. हॉर्नचा सवय नाही ना. वरतून ते एकदम भारी वाटत. फायनली आम्ही सो आम्ही पोहोचलो. डिसाइड केलेलं त्रिष्णा, बट देन वी थॉट ऑफ कमिंग टू वन्स अगेन अवर फेवरेट प्लेस मासोळी. मासोळी तिथे कारण आम्ही खाणार आहोत. हा, यावेळी ठेचा अबुनीला चोनू. आणि ठेचा आईला चोनू ते खातो. अबुनी आणि आईला आम्हाला ठेचा स्पेशल करायचा. चालतं, दीदा पण चालते. दीदा पण चालते. बाबा घे. रचनाला पाहिजे होती मासोळी, सो आम्ही आलोय मासोळी. चला मासोळी. आम्ही तंदुरी रोटी सांगितली. आधी पहिले रोटी सांगा पोळी. मला क्रॅब नसेल, मला क्रॅब खायची इच्छा झाली. क्रॅब मसाला काय झालं? एक काहीतरी आणि तो ना ते ड्राय आहे ना ग्रेव्ही मध्ये. एक आपण ग्रेव्ही मध्ये काय खाल्लेलं त्याचं? पहिले रोटी. हो येऊ तर दे ना. राऊंड टेबल कॉन्फरन्स आणि मेन आहेत ज्ञाना आणि साथ. आजची सेलिब्रिटी ज्ञाना साथ. सेम कुणालला? हा काहीच नाही बघा. सेम कुणाल. कुणाल आणि इथे आम्ही. ते कुणाल लहानपणी माझं दिसायचं. सेम कुणाल. काहीच फरक नाही दिसत. पुण्याला दिसतं तू का चेतने? पुण्याला का चेतने? नाही ना. कोण आहे ती? कोण आहे? ए, मी कोण आहे बाबू? ए साली मी कोण आहे? रिझर्व्ड आहे. ठेचा. चला मस्त जेवलो पोट भरून. अभिने सगळं मागवलं. खेकडा, शिंपले त्याची वाढवायची असतात. मी कापतात ते. मी 10वी पर्यंत घेतला. हो, 10वी पर्यंत राहिला का ते गमला? चला अजून संपला नाही बाबू दूध अजून.
आया दूध द्या दूध कमी आहे ते चावून स्टीलला कसं जमते पण चला लोक पिवतं बस चला बाबू दे मी येऊ ठेवू का मी किंवा मेन्शन दिवसानंतर आलो ना जेवायला खूप दिवसानंतर आलो पण सगळे एकत्र चल. अर्थचा सण तुझी नेणं खाणार असेल तर तू ने चल आई बाय चलो बाय गुड नाईट सीमाई बाय गुड नाईट. कधी भेटणार आता ज्ञानू आता आपण कधी भेटणार सावी कधी भेटणार कधी उद्या भेटणार? उद्या उद्याच भेटणार अभि आम्हाला वॅक्सिनेशन आहे नाही अभि रे अभी हमारा इंटीरियर डिजाइनर. चला बाय 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 नानू बाय गुड नाईट. नानू बाय नानू माझ्याकडे बुक बाय कर फ्लँकीज दे मला चप्पल कुठे चप्पल काल चल लवकर बाय सावी बायकर कर ए सावी बाय सावडा बायकर ए तिची बॅग घेतली सावीची आहे चलो आता सगळ्यांना ड्रॉप केलंय आणि असं मला वाटतं आफ्टर अ लॉंग टाइम आम्ही एकत्र असे बाहेर जेवायला गेलो म्हणजे अभि फाल्गुनी आई चिल्लर एकदम सडन प्लॅन म्हणजे प्लॅन फक्त माझा आणि सनीचा होता अभि घरात होता म्हणून ते तो नाही अभि कधी असं इमिडिएट बोलत नाही मी पण येतो म्हणून आहे ना अभि आज एकदम अचानक बोलत मी पण येतो तुमच्या बरोबर नाही तर अभि नाही युजली बोलत कारण तो एवढा दमतो ना तर नाहीच त्यांचा नाहीच प्लॅन नसतंच. आणि एक होतं की फाल्गुनीने पण घरी आणि मेन म्हणजे एवढं लांब तर एवढं लेट तर येणारच नाही मला आणि सनीला तर सवय आम्ही तर कधी 9-10 पण निघू शकतो पण त्यांचं ते लोक नाही निघत आणि म्हणजे लवकर प्लॅन असेल तर ते निघतात. आणि मेन फाल्गुनीने घरी ती जस्ट जेवण बनवायला जातच होती तेवढ्यात मी तिला फोन केला म्हणून ती म्हटली की ठीक आहे चला जर ते पण असतं ना तर ते कॅन्सलच झालं असतं. आणि मग त्यानिमित्ताने मग आईला पण फोन केलं मग आई पण आली आणि या तिघी मुलींनी एवढी धमाल मस्ती केली आहे ना एवढे गप्पा एवढं काय म्हणतात त्यांचंच ते काहीतरी वेगळं सगळं चाललेलं स्टोरीज ज्ञानूच्या स्टोरीज मग पोयम्स फुल एंटरटेन केले त्यांनी ट्रॅव्हलमध्ये. अँड स्पायडरमॅनची गर्दी स्पायडरमॅन देखना है नाही पण बोलत होती स्पायडरमॅन कधी बघायचं आहे एवढं प्रमोशन केलंय ना स्पायडरमॅन म्हणजे लिटरली बिस्लरी बॉटल्स वर पण स्पायडरमॅनचे लेबल्स वगैरे लावलेत आणि आम्ही स्पायडरमॅनचे सगळे सिरीज पाहिलेत सो हा तर ऑफकोर्स आम्ही बघणार फॅन ऍक्च्युली स्पायडरमॅन आणि द वे दे पोर्ट्रे आणि ज्या पद्धतीने ते सगळं काही एक्झिक्यूट करतात ना ते अमेझिंग असतं. बट छान गेलं म्हणजे अनप्लॅन कधी काही गोष्टी कधी नाही नेहमीच अनप्लॅन ज्या गोष्टी असतात त्या एकदम सक्सेसफुल होतात आणि छान वाटलं खूप दिवसांनंतर खूप साऱ्या गप्पा मस्ती आणि अभि असला तर मग काय बघायलाच नको नुसतं जोक आणि काय ना काहीतरी चालूच असतं. सो मस्त गेला संध्याकाळ उद्याचा दिवस होता. सनी तर फुल डे बिझी सकाळी जाईल तो डायरेक्ट बट येस सम अपकमिंग प्लॅन्स आर देअर. आम्ही आलो की मग आमचे काहीतरी प्लॅन्स ऑलरेडी आहेत ते प्लॅन्स पण मग नंतर अभि फाल्गुनी जेव्हा येतात मग तो आमचा तो ग्रुपचा एक कॉल पण होतो सो ते अजून काहीतरी वेगळे प्लॅन्स होतात ते कळेलच तुम्हाला लवकरच ब्लॉगमध्ये. सो चला आता घर पण हळूहळू वाइंड अप होत आलेलं आहे. बरं वाटतंय जरा एकदम फुल फॉर्म मध्ये सगळं काम चालू आहे. पहिले वाटत होतं की अरे थोडंच बाकी पण नाही खूप ऍक्च्युली काम होतं खूप. आम्ही स्टोरेजसाठी आणि फर्निचरचं काम आम्ही खूप काढलं त्यामुळे ते दिवस वाढत गेले. आता फायनली मंडेला होपफुली बोललाय अभि की मंडेपासून जो दुसरा बाथरूम आहे त्याचं पण काम आपण स्टार्ट करूच ॲटलिस्ट ते फिटिंग्स वगैरे ते काढून जाते आणि त्याला मग पुढे 10 दिवस आरामात जाणार आहेत. सो चला मग हा व्लॉग आता आम्ही इथेच एंड करतो. घरी पोचलो आहोत वाजले आहेत 1 उद्या आहे संडे म्हणून
एक बेस्ट आहे. आरामात उठायला मिळेल. आरामात कितीही बोललं तरी त्याच टायमाला उठलं जातं माझं तरी. असो, चला मग भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय.